अहिल्या, जे काही झालं त्यात पारूची काही चूक नव्हती. तुला आदित्यच्या किंवा किर्लोस्कर कुटुंबाच्या बदनामीची काळजी वाटत होती ना? नाही, मला पारूच्या बदनामीची काळजी वाटत होती. ती लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. जे घडलं त्याबद्दल हरीशला काय वाटेल? एका चुकीमुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं श्रीकांत. अहिल्या, तुझ्या रागवण्यात सुद्धा काळजी असते. म्हणजे तू पारूला रागवलीस, पण त्यातही तिच्या भल्याचाच विचार केलास. छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात गैरसमज होतात. पारू आणि हरीशचं नातं आत्ता कुठे जुळतंय, त्यांच्या नात्यात गैरसमज नको. सॉरी मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या नव्हत्या माझ्या. पण तू आहेस ना, घेतेस सांभाळून. आजपासून तुझी तब्येत आणि औषधं सुद्धा मीच सांभाळणार आहे. तू लक्षात ठेव हं. तू ना मला मूर्ख नाही बनवू शकत, त्या अहिल्या बहिणींना बनवू शकतेस. तुला समजतंय ना? मला एक सांग, साखरपुड्याला इतकी भारी साडी कशी नेसलीस तू? आदित्यकडून मिळवलीस ना? तू आदित्यकडून पैसे उकळतेस ना? मला खरं सांग. नाही. नाही? काय चाललंय इकडे? वहिनी, हिने ना बघा, हिने कबूल केलं. ही आपल्या आदित्यला, आपल्या साध्या भोळ्या आदित्यला नादाला लावती आहो तिच्या. म्हणून ती अंगठी विसरून आली होती तिकडे मुद्दाम. नाही. कामिनी काकू, तू ना. उत्तम, तू बाहेर जा. आई, बाहेर जा. तुम्ही सगळेच बाहेर जा. पारू थांब. वहिनी, तुम्ही दिवसभर बिझनेसच्या कामात असता, बिझी असता ना. तुम्हाला घराकडे वेळ द्यायला कसं जमणार? म्हणून माझी जबाबदारी आहे या घरची सून म्हणून या घराकडे लक्ष देणं. आणि मी तुम्हाला सांगते, मी हे जे काही केलंय ना, ते सगळं आपल्या किर्लोस्कर फॅमिलीची जबाबदारी म्हणून केलंय. हिचा प्लॅन हाणून पाडलाय मी. वहिनी, बस. या पुढे जर आदित्य बद्दल काहीही चुकीचं बोललीस ना, तर सरळ गावी रवानगी करीन. आणि किर्लोस्कर फॅमिलीचा विचार करायला ही अहिल्या देवी समर्थ आहे.